पुणे पोर्शे कार अपघातानंतर पिंपरी चिंचवड पोलीस सुद्धा खडबडून जागी झालेली आहेत. ती ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेली आहे आणि त्यांच्याकडून रात्री आता गस्ती घातल्या जात आहेत आणि याद्वारे कारवाई केली जाते. नेमकी कारवाई कशी सुरू आहे आपल्याला पाहायचं आहे. चला तर पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन मुलं ही व्यसनाच्या आहारी गेलीत का हा मुद्दा ऐरणीवर आला आणि त्यासोबतच हे रोखण्यासाठी पोलीस काही पावलं उचलतायत का असा प्रश्नही विचारला जाऊ लागला. त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस ही अशा पद्धतीनं गस्त घालते आणि पब असतील, हुक्का पार्लर असतील या ठिकाणी जाऊन अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जातोय का याची छाननी करते. सोबतच जिथं लहान लहान मुलांचे काही अड्डे असतात यावरतीही करडी नजर ठेवते आणि त्यासाठी प्रत्येक रस्त्यावरती आणि गल्लोगल्ली असा हा पोलिसांचा फौजफाटा या गस्ती दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाला 1-2 लिटर घेणार असेल त्याच्यासाठी आपण परवाना देतो. येस परवाना. इकडे कामात आहे. सर तर पोलीस आता पबमध्ये येऊन पोहोचलेले आहे आणि अशी त्यांच्याकडून इन्क्वायरी या ठिकाणी केली जाते. आता आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात सर आहेत. सर, काय नेमकी इन्क्वायरी केली जाते? आपण नजीकच्या काळात बघितलं असेल की दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे झालेले अपघात आणि लहान मुलांमध्ये होणारी व्यसनाधीनता यावर कुठेतरी आळा बसावा आणि बार संस्कृतीवर यांच्या नियमानुसार यांचं काम चालावं म्हणून आम्ही हिंदवडी पोलीस स्टेशन आम्ही हद्दीमधल्या सगळ्या बार्समध्ये जाऊन त्यांना जनजागृती करतोय आणि बार मालक हे त्यांच्या नियमांचं पालन करतायत की नाही याबद्दल आम्ही खात्री करत असतो. नेमकं काय आढळलं? आता आपण बघितलं बाहेर की लायसन्सचा एक मुद्दा उपस्थित झाला. अगदी बरोबर. आपण बघितलं असेल बाहेर काउंटरवर त्यांनी एक्साइज डिपार्टमेंटकडनं 1 दिवसाकरता इश्यू करण्यात लायसन्स ठेवलेले आहेत. म्हणजे ज्या कोणाकडे लायसन्स नसेल दारू प्यायचं तर ते इथं 1 दिवसासाठी म्हणून ते इश्यू करतात आणि त्याचं एज प्रूफ ते बघतायत की अंडर एज नसेल तर त्याला ते लायसन्स देऊन बारमध्ये एंट्री देत आहेत. नियमबाह्य जर काम होत असेल तर काय कारवाई होती? नियमबाह्य असं काही आढळून आलं तर आपण महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट नुसार आणि इतर प्रचलित कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करतोय. अल्पवयीन मुलं काही आढळत आहेत आत्ताच्या ह्याच्यात? नाही, आता या समोर बघताय त्या क्राऊडमध्ये तर थोडी दिसत नाहीये. आमच्या अधिकारी आणि अंमलदारांनी काही चेक केलेले आहेत तर सगळे अडल्ट आहेत. पोर्शे कार अपघातानंतर असा कारवाईला वेग आलेला दिसतोय. बघूयात आणखी काय घडतं.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या मोहिमेनं व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या अल्पवयीन मुलांना आळा नक्कीच बसेल. मात्र या कारवाईत सातत्य राहणार का, हा खरा प्रश्न आहे. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.